पाचवं वचन, उपोषण केलेला, वस्त्र व झगा फाडलेला, अशा स्थितीत मी संध्याकाळच्या समय अर्पण समय उठलो, गुडघे टेकून माझा देव परमेश्वर याच्या पुढे हात पसरून म्हटलो की हे माझ्या देवा, मला लाज वाटते, मला तुझ्या पुढे तोंड वर करण्यास शरम वाटते, कारण आमचे अपराध वाढून आमच्या डोक्यावरून गेलेले आहे व आमचे दोष वाढून गगनात जाऊन पोहोचलेले आहेत. आणि आज या वचनाकडे आपण दृष्टी लावणार आहे. आणि आपण नियमित 40 दिवसात आपण उपवासाबद्दल फास्टिंगबद्दल संदेश ऐकणारच आहोत. विविध वक्ते आपल्याशी बोलणारच आहे. परंतु आजचा विषय हा आहे की आपण उपवास करत असताना, आपण प्रार्थना करत असताना आपलं प्रथम उद्दिष्ट हा आहे की देवाने आमचे अधर्म आणि पाप आम्हाला दाखवत असताना आपण प्रायश्चित अंतःकरणाने गुडघे टेकवून उपवास समयामध्ये प्रार्थना करावी. प्रेज द लॉर्ड. आम्हाला उपवास करणं हे काही एक रूढी रीतिरिवाज नाही. आम्हाला देव या दिवसामध्ये जेव्हा आपण उपवास आणि प्रार्थना करणार आहोत, आपल्या अधर्म आणि पाप तो प्रदर्शित करणार आहे. आणि त्याद्वारे आम्हाला काय करायचं आहे, तर आम्हाला गुडघे टेकायचं आहे. आम्हाला उपवास करत देवाच्याकडे मागायचं आहे आणि म्हणायला पाहिजे जसं तो म्हणतो की मला शरम वाटते की मी तुझा सेवक आहे, मी तुझा दास आहे, मी तुझा एल्डर आहे, मी तुझा पाळक आहे, मी तुझा मंडळीचा सभासद आहे, परंतु पित्या खरोखर मी चुकलेला आहे, मी दोषी आहे, मी अपराधी आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, आम्हासाठी आशीर्वादाचे खरोखर या 40 दिवसामध्ये मार्ग खुले होणार. किती लोकांना आशीर्वाद हवे? यस. एक उदाहरण मी सांगतो. आजच मी आल्या व्हॉट्सॲपवर वाचत होतो आणि तो मी शेअर करतो की व्हॉट्सॲपमध्ये की एक न्यायाधीशाच्या समोर एक लहान मुलाला घेऊन आले. तरुणच मुलगा होता तो आणि त्याला कोर्टच्या समोर उभा करण्यात आला आणि त्याच्यावर आरोप हा लावण्यात आला की ह्या व्यक्तीने बटर आणि ब्रेड हे चोरलेले आहे. कदाचित आपण ऐकलं देखील असेल किंवा वाचलं. बटर आणि ब्रेड चोरलेलं आहे. आणि त्यामुळे जजने त्याच्याची विचारपूस केली आणि मुलगा म्हणे की यस, मी खरोखर बटर आणि ब्रेड चोरले आहे, त्यामुळे मी दोषी आहे. तर त्यामुळे न्यायाधीश म्हणे की खरोखर हा गुन्हा आहे, कारण की ह्याने चोरी केलेली आहे आणि त्यामुळे याला आपण दंड देणारा हा दोषी ठरलेला आहे. त्यानंतर आता जजने त्याच्याबरोबर विचारपूस करणं की का तू तेवढा तरुण मुलगा असून, धडधाकट असून तू चोरी का केली, तू काम व्यवसाय करत नाही का? तेव्हा तो म्हणे की सर, काय झालं, आमच्याकडे मोठा प्रॉब्लेम आहे की माझी आई आजारी असते आणि त्यामुळे मी जेव्हा काम करण्याचं, म्हणजे मी एक जे ड्रायव्हिंग जिथे वॉशिंग सेंटरमध्ये काम करतो आणि त्या वॉशिंग सेंटरमध्ये काम करत असताना माझी आई आजारी असल्यामुळे मी एक आठवड्याची सुट्टी घेतली आणि परत जेव्हा कामावर गेलो तर तो म्हणे की नाही, तुझ्या जागेवर मी दुसरा व्यक्ती ठेवलेला आहे, त्यामुळे सॉरी, आता तुझा जॉब गेलेला आहे आणि त्यामुळे आता माझ्याकडे कोणता पण काम व्यवसाय नाही. मग त्यानंतर तो म्हणे, जज म्हणे ठीक आहे, तुझ्याकडे काम व्यवसाय नाही तर तू इतरांच्याकडे का मदत मागितली नाही? तर तू म्हणे की यस, मी जवळजवळ 50 लोकांच्याकडे जाऊन मदत मागितली, परंतु कोणी देखील मला मदत करायला तयार झालेलं नाही. आणि त्यानंतर मग माझ्याकडे काही उपाय आहेत, कारण की माझी आई घरामध्ये आजारी आहे आणि तिला गोळ्या घ्यायसाठी निदान बटर आणि ब्रेड तरी खायला मिळालं तरच ती गोळ्या घेऊ शकते. आणि त्यामुळे आता माझ्याकडे काही होत, कारण की मी जर तिला काही खाऊ घातलं नाही तर ती गोळ्या घेणार नाही आणि जर ती गोळ्या घेतल्या नाही तर त्याचं काही देखील बरं वाईट होऊ शकतं. आणि त्यामुळे मी हे बटर ब्रेड चोरली, परंतु ह्या अपराधाची मी कबुली देतो, मी कबुली देतो की खरोखर मी चोरी केलेली आहे. आणि मग जज उठले आणि म्हणे खरोखर आता ह्याने चोरी केलेली आणि यामुळे आता मी त्याला पनिशमेंट किंवा दंड हे देणार आहे. आणि सर्वांचं लक्ष तिथे लागलेलं आहे आणि त्यांनी म्हटलं की दंड हा आहे की इथे बसलेले जेवढे पण लोक आहेत सगळ्यांनी आपल्या खिशातून $1 दंड भरायचा. आणि मी देखील लगेच ते उठले आणि माझ्या पाकिटातून मी $1 दंड देतो. नंबर 2, ज्या बेकरीमधून त्याने चोरलेला आहे त्याला मी $1,000 याचा दंड करतो, कारण की त्यांनी काही न ऐकता ह्या व्यक्तीला इथे आणून आमच्या समोर उभं केलेलं आहे. त्यामुळे हा देखील दोषी आहे.
हा देखील दोषी आहे. आणि त्या मुलाला हे सर्व पैसे आम्ही देतो यासाठी की त्याने यापुढे चोरी न करता आपल्या आईचा उपचार करावा. आणि तो मुलगा रडू लागला. सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं की हे अशा कशा प्रकारचं पनिशमेंट आहे, हे कशा प्रकारचा दंड आहे. तो म्हणे की मला लाज वाटते की ज्या देशामध्ये अमेरिकेमध्ये मी राहतो तिथे अशा प्रकारे पोट भरण्यासाठी चोरी करावी लागते. त्यामुळे ही चोरी व्यक्तीपेक्षा आमच्यासाठी शरमेची बाब आहे की आमचे तरुण जे आहे ते पैशासाठी पोटासाठी चोरी करत आहे. आणि त्यामुळे आमच्या देशासाठी लाजेची बाब आहे. आणि तो मुलगा देखील रडू लागला म्हणजे सॉरी, यापुढे मी कधी देखील चोरी करणार नाही. वचन याने प्रकारे सांगतं की मग त्यांनी आपल्या पुत्रास कन्या केले आहे व त्याचं पवित्र बीज देशोदेशी मिसळून गेलेले आहे. आणि यामध्ये सरदार व शास्त्री यांचा हात प्रमुख आहे. जेव्हा ती मी ऐकले तेव्हा आपले वस्त्र व झगा फाडून डोक्याचे दाढीचे केस मी तोडून रडू लागलो. हो प्रियांनो, आज आमचे तरुण मुलं, आमची तरुण कन्या, आमचे कुटुंबीय विविध लोकांमध्ये जाऊन मिसळून गेलेले आहे. 40 दिवस हा समय आहे जेव्हा आम्हाला पावित्र्याकडे वाटचाल करायची आहे. आणि आमची अवस्था ते ब्रेड चोरी करणाऱ्या मुलासारखी आहे. परंतु आम्हाला आता नुसतं त्या व्यक्तीला दोषी ठरून चालणार नाही, तर दोष आमचा आहे, कारण की आमच्या मुलाचं पोषण आम्ही करू शकलो नाही. आमच्या मुलाला आम्ही योग्य प्रशिक्षण किंवा योग्य प्रकारचं शिक्षण किंवा योग्य प्रकारचं धडा देऊ शकलो नाही. आमच्या मुलांना आम्ही नीट प्रकारे सांभाळू शकलो नाही. त्यामुळे ते जोगाच्या लोकांमध्ये मिसळून गेलेले आहे. ते अधर्म आणि पापाकडे प्रवृत्त झालेले आहे आणि त्यांची सुटक्याची जबाबदारी आमची आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही मुलगा पापी आहे, मुलगी दोषी आहे, ती चर्चला येते, ती मंडळीला येते, ती उपवास करत नाही, ती या गोष्टी सोडून द्यायच्या. आणि इथे एजरा काय म्हणतो की जेव्हा मी ऐकले मी आपले झगे फाडले, मी चिंताग्रस्त झालेला आहे. मी अर्पणासमयी उठलो आणि गुडघे टेकून प्रार्थना करून राहिला की प्रभू माझ्यावर दया कर, कारण की खरोखर माझे लोक जे आहे ते निश्चित अधर्माकडे वळत आहे. का करत होता एजराला? काय करायचं? तो सेवा करत आहे, तो मंडळीची सेवा करत आहे, तो देवाची सेवा करत आहे. परंतु त्याला कुठेतरी वाटत आहे की हे जे सर्व लोक आहे, माझंच इस्रायली राष्ट्र, हे एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचा कोणाचं देखील अशा प्रकारे अधर्म आणि पापामध्ये, लोकांमध्ये, जगामध्ये मिसळून नाश होता कामा नये. पहिल्या मंडळीचं नाव काय होतं? आणि ती मंडळी रोज खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, वचनामध्ये, देवाच्या सहभागामध्ये निरंतर वाढणारी अशी मंडळी होती, कारण की ते एक कुटुंब होतं. प्रेज द लॉर्ड. आणि सर्वांची काळजी घेणं या मंडळीचे प्रेषित जे होते ते काम करत होते. प्रेज द लॉर्ड. आमची मंडळीचं नाव काय? आणि त्यामुळे आपलं कुटुंब आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रत्येकाची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. कोणत्याही मुलाचा, कोणत्याही मुलीचा, कोणत्याही भक्ताचा, कोणत्याही सेवकाचा, कोणत्याही सभासदाचा नाश होता कामा नये आणि प्रत्येकाने देवाच्या जवळ यावं. जे हरवले त्यांनी देखील देवाच्या जवळ यावं यासाठी प्रार्थना करणं हे 40 दिवसामध्ये आपलं कर्तव्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी आपले एल्डर्स घरोघरी भेट देणार आहे, मंडळीच्या सभासद चर्चमध्ये येणार आहे. परंतु त्याबरोबरच आपण प्रत्येक जण उपवास करत आहे. किती जण उपवास करत आहे? हात वर करा. काही लोकांचे हात खाली आहे, ते घाबरत आहे. घाबरू नका, प्रभू तुम्हाला शक्ती देणार आहे. आज लोक अनेक जण म्हणतील त्याच पाळायचा पहिला उपवास होतो, जरा काही जमलं नाही. काही बात नाही, काय हरकत नाही. आपल्याला प्रयत्न करायचे आहे, कारण की परिस्थिती आहेच तेवढी गंभीर. प्रेज द लॉर्ड. आपल्याकडे दुसरा उपायच नाही आहे. आपल्याकडे दुसरा उपायच राहिलेला नाही. इथे एजरा म्हणतो आता मला गुडघ्यावर रडून देवाच्या चरणी बसण्याशिवाय मला उपायच नाही आहे, कारण की जर मी आता हे केलं नाही तर संपलं, सगळं काय संपणार. त्यामुळे प्रियांनो, तुमच्या आणि माझ्यासमोर गुडघ्यावर येऊन उपवास आणि प्रार्थना करण्याच्या द्वारे आपल्या मुलाबाळांचा, आपल्या कुटुंबियाचा आणि आपल्या या मंडळीचा बचाव करण्यासाठी दुसरा कोणताच उपाय राहिलेला नाही. इतक्या दिवस आपण जर केलं नाही, इतक्या दिवस जर आपण काहीच केलं नाही, तर आज संपूर्ण राष्ट्र,
संपूर्ण जग हे कार्य करत असताना त्यामध्ये तुम्हाला आणि मला सहभाग घेऊन आवडेल ना? येस, आपण नाही करत, आपल्या पुण्यातले ख्रिस्ती लोक करत आहेत. नुसते पुण्यातले ख्रिस्ती नाही, महाराष्ट्रातले ख्रिस्ती लोक करत, महाराष्ट्रातलेच नाही, इंडियाचे ख्रिश्चन करत आहे, इंडियाचेच नाही, अख्ख्या जगाचे ख्रिस्ती लोक आहेत. मग आम्ही का नाही करावं? प्रेज द लॉर्ड. येस, परंतु देव आम्हाला काय सांगत आहे? आम्हाला काय करायचं? जे नाश पावणारे, मिसळलेले, जग व जगातल्या लोकांसारखेच वागतात ख्रिस्ती लोक. आणि ते ख्रिस्ती तर मध्ये त्या मुलांमध्ये आणि ह्या मुलांमध्ये, त्या मुलींमध्ये आणि ह्या मुलांमध्ये, त्या नागरिकमध्ये आणि ह्या नागरिकांमध्ये काहीच फरक दिसत नाही. ते खरोखर देवाची संतती ख्रिस्ती आहे आणि देवाच्या वचनात चालणारे असे ख्रिस्ती मंडळीचे सभासद असं कुठेच जाणवत नाही. आणि यासाठी आम्ही त्यांच्या आईवडिलांना दोष देणं, त्यांना दोष देणं एवढं पुरेसं नाही. आम्ही दोषी आहोत. जज काय म्हणतो? नाही नाही नाही, त्याच्यासाठी आम्ही राष्ट्रदोष योग्य, आमच्या मुलांना आम्ही योग्य शिक्षण दिलं नाही, आमच्या मुलांना आम्ही तो मार्ग दाखवला नाही, आमच्या मुलांना आम्ही शास्त्र वाचायला शिकवलं नाही, आमच्या मुलांना उपवास करणं आम्ही शिकवलं नाही, आमच्या मुलांना प्रार्थना करणं आम्ही शिकवलं नाही. त्यामुळे हा दोष जो आहे आज परमेश्वर तुम्हाला आम्हाला दाखवत असताना एक समय येणार आहे जेव्हा आपण न्यायसनाच्या समोर उभे राहणार, तिथे देव तुम्हाला आणि मला देखील विचारणार आहे की येस तू काय केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्यासाठी आपल्याला नुसतं आपल्या कुटुंबियापुरतं नव्हे तर आपल्या संपूर्ण मंडळीसाठी प्रयास करायचा. प्रेज द लॉर्ड. नाही, मी माझ्या घरातल्या 2 मुलांसाठी आणि 1 मुलीसाठी असं नाही. माझी ख्रिस्ती मंडळी एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करणं माझं कर्तव्य. कोणी देखील हरवला, कोणी देखील दूर गेला, कोणाचा देखील नाश झाला, देव तुम्हाला आणि मला विचारणार आहे, कारण हे सर्व देवाने आम्हाला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मागच्या वर्षी आपण बघितलं सुरुवात झाली आणि लवकरच सगळं बंद होऊन गेलं. ऑनलाईन माझी आपली भेट होत होती, परंतु आज आपण ऑफलाईन आहोत, अनलॉक अशा परिस्थितीमध्ये आहोत. जरी सोशल डिस्टन्स असलं, जसं मी सुरुवातीलाच अनाऊन्स केलं की कशा प्रकारे भक्ती होणार आहे, तरी देखील आम्हाला एकत्र येण्याची संधी आहे. परंतु ही लवकरच संपण्याच्या देखील जवळ आहे. दुसरा आजचा जो महत्त्वाचा विषय आहे आणि तो हा आहे की मानव, आज म्हणजे आपण म्हणतो राखेचा बुधवार म्हणजे, है ना. आजचा दिवस कोणता आहे? एश वेनसडे. आणि ह्याद्वारे आपल्याला हे लागतं की आपण मनुष्य आहोत. आणि पाळकसाहेब धागा घालून येतात आणि मग तिथे कबरेच्या जवळ उभे राहतात. आपण सर्वजण उभे राहतो आणि पाळकसाहेब हातामध्ये माती घेतात आणि म्हणतात, धुळेच धूळ, मातीच माती, राखेच राख. परंतु इथे संपत नाही. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट कब्रस्तानावर कळण्यापेक्षा आज परत एक बार आम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. की आम्ही धूळ आहो, आम्ही माती आहो आणि आमचं शेवट तिथेच होणार आहे प्रत्येकाचा. प्रेज द लॉर्ड. ते हिंदू धर्मीय असो, ते मुस्लिम बांधव असो, ख्रिश्चन बांधव असो, जगातला कोणताही मानव आहे तो मातीतच मिळणार आहे, तो मातीतच जाणार आहे. आणि याची जाणीव करण्यासाठी आजचा दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी महत्त्वाचा. आणि त्याच्यासाठी सगळ्यात चांगलं गोष्ट ते दाखवलं, कोरोना दाखवूनच दिलेलं आहे. काय नाही, किसकी भी कुछ औकात नाही आहे. पैसावाला धर्माना ससून हॉस्पिटल, नायडू हॉस्पिटल, चलो. आता जरी परिस्थिती बदललेली, परंतु सगळ्यांना सारखंच वॅक्सिन आहे. 1 लाखवाला वॅक्सिन वेगळं आहे, 50,000वाला वॅक्सिन वेगळं आहे, 10 रुपयेवाला वॅक्सिन असं आहे का ब्रदर? समर्पित नाही. सगळ्यांना तेच वॅक्सिन आहे, सर्वांना तेच ट्रीटमेंट आहे, कारण की सर्व एकच मानव मातीने बनलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे प्रियांनो, आज आपण जो विषय मी आज बोलणार आहे ते ह्यावरच बोलणार आहोत की आपल्याला देवाने मातीपासून घडवलेलं आहे आणि त्यामुळे आपण मातीला किंवा धुळेला जाऊनच मिळणार आहोत. आणि त्या गोष्टी असताना मग ही मातीला देवाने किती महत्त्व दिलं की त्या वधस्तंभावर त्याने आपले प्राण देखील अर्पिलेले. प्रेज द लॉर्ड. माती धूळ म्हणून देवाने आपल्याला टाकून दिलं ना. काय माती आहे, धूळ आहे, जाऊ दे, धुळाचं मातीच मिळणार असं म्हणून आपण आपल्या लेकराला टाकून देणार आहे का? जाऊ दे, असंच येतो, बिघडलेलंच आहे, असा विचार करणार आहे का आपण? सांगा. माझा मुलगा हाताबाहेर गेला, जाऊ दे, सोडू दे, आता गेला, सोडून द्या, आता ह्याचा नादच नाही लागला, असं नाही करत. आपण रडतो, आपण त्याच्यासाठी प्रार्थना करतो, आपण त्याच्यासाठी आश्रय राहतो, आपण त्याला समजवतो, आपण त्याला रागवतो, आपण त्याच्या मागे लागतो की बाळा सुधर, दिवस कमी राहिलेले, समय कमी राहिला, तू मागे फिर, बघ आपल्या घराची प्रतिष्ठा काय, आपल्या लोकांची प्रतिष्ठा काय, आपलं येशू तुझ्यावर प्रीती करतो आणि आपण त्यांना शिक्षण देतो, परंतु बदल नाही.
तरी आम्हाला काही चेंज दिसत नाही. आता समय आलेला आहे प्रियांनो की हेच जरा परत एक बार उपोषण करतो, गुडघ्यावर येतं, अश्रू ढाळत म्हणतो की देवा देवा माझ्या लेकरांवर, माझ्या मंडळीवर, माझ्या राष्ट्रावर तू दया कर. आणि देवाने ती दया केलेली आहे. आपण वळूया योहान शुभवर्तमान आणि याच्या काढूया योहान शुभवर्तमान याचा अध्याय 10 वळूया. आणि मी काही वाचायला सांगणार नाही, परंतु इथे आपण 9 आपण जाऊया आणि अध्याय 9 आणि त्याचप्रमाणे अध्याय 8 2 उदाहरणं दिले, त्यावर आपण चर्चा करणार आहोत. पहिलं आहे 8व्या अध्यायामध्ये व्यभिचारी स्त्री, पापी स्त्री आहे, व्यभिचारी स्त्री आहे. आणि त्या व्यभिचारी स्त्रीच्या बद्दल असं लिहिलेलं आहे की त्यावेळी 3रं वचन, त्यावेळी व्यभिचार करत असलेल्या धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुषी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करत असताना धरण्यात आली आणि मोशेने नियमशास्त्रात आम्हाला आज्ञा दिली की अशांना दगडमार करावा, तर आपण हिच्याबद्दल काय म्हणतात? आपण हिच्याबद्दल काय म्हणतात? हिला व्यभिचार करताना धरल्यात आहे आणि नियमशास्त्र हे शिकवतं की हिला मरण म्हणजे मृत्यूदंड देण्यात यावं. आपलं काय म्हणणं आहे? यस प्रिय. आणि ह्याद्वारे आज आपण काहीतरी शिकणार. यस या दिवसामध्ये देव काय करणार? जेव्हा आपण उपास आणि प्रार्थना करणार, आपल्या अधर्माने पाप दाखवणार. प्रेज द लॉर्ड. आणि आपले अधर्माने पाप दाखवत असताना आपली परिस्थिती जी आहे ती ह्या स्त्रीपेक्षा काही वेगळी दिसणार नाही. आपण नाव पाळायचं काय म्हणतो, आम्ही काय व्यभिचार करतो? तसं नाही. परंतु ह्या आता उदाहरणामध्ये पुढे आपल्याला ती गोष्ट कळून येणार आहे की ही आपली परिस्थिती काही वेगळी नाही आणि त्यामुळे येशू काय तुम्हाला आणि मला देणार आहे त्याकडे दृष्टी लावणार आहोत. आणि त्यानंतर जेव्हा ती उभी राहिली, वाचा वचन 6 काय लिहिलं? त्याला दोष लावावयास आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओरडून बोटाने जमिनीवर लिहू लागला. येशू जमिनीवर काहीतरी लिहू लागला, मातीवर काहीतरी लिहित आहे. प्रेज द लॉर्ड. आपण माती विषयाकडे आहोत. धुळाला धूळ, राखेल लाख, मातीला माती. येशू होणार आहे. आणि इथे वचन सांगतं की तो बोटाने जमिनीवर काहीतरी लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारत होते आणि तो उठून त्यांना म्हणाला. बघा, ते लिहित आहे येशू आणि ते आश्चर्याने बघत की मातीवर काय लिहित आहे, ह्या धुळीमध्ये तो काय लिहिते? हे सर्व शास्त्री परुष, हे धार्मिक लोक आहेत. त्या समयचे सर्वात धार्मिक म्हणजे नियमशास्त्र पाळणारे, काटोकाट पाळणारे आणि सर्व नियम त्यांच्या जीवनामध्ये आचरणामध्ये उतरवणारे असे लोक आहे. आणि ते आरोप लावत असताना येशूला मातीमध्ये लिहिताना काहीतरी बघत आहे. मग येशू म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओनवून मातीवर लिहू लागला. मातीवर लिहू लागला. आता मी प्रश्न विचारतो, काय लिहित असावं मातीवर? काय वाटतं तुम्हाला? मातीवर तर काय लिहित असावं असं वाटतं तुम्हाला? कारण की येथे काही लिहिलेलं नाही की तो मातीवर लिहित आहे, पण लिहित आहे काहीतरी. आणि ते लोक तर विचारत ते प्रश्न, पण त्यांचं लक्ष पण त्या मातीकडे आहे. हे निश्चितच आहे की तो काय लिहित आहे ते त्यांना कळत आहे, दिसत पण आहे. आणि तरी देखील ते प्रश्न विचारत परत येशू ख्रिस्त लिहित आहे. आपल्याला काय वाटतं, काय लिहित असावं तो? कारण की त्याने जे काय सांगितलं की तो म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्यांनी प्रथम तिच्यावर दगड टाकावा. आता ह्याबद्दल काही लिहिलं नाही, परंतु कदाचित त्यांचे नावं लिहिले असतील. पहिले कदाचित त्यांचे नावं लिहिले असतील, परंतु ते लोक जरा हट्टी होते. ते म्हणतात, अरे आमकडे यायचं. मग कदाचित दुसऱ्या वेळेस त्यांनी त्यांचे पापच लिहिले असतील. तू काय काय करत आहे, पाप लिहिले असतील. आणि मग पुढे काय घडलेलं आहे ते शब्द ऐकून वृद्धातला वृद्ध तो थेट शेवटल्या माणसापर्यंत सर्व एक मागून एक निघून गेले. येशू एकटाच राहिला व ती स्त्री उभी राहिली. हो प्रेम, आज तुम्ही आणि मी उपवास आणि प्रार्थना करत असताना जे आपण धूळ व माती आहोत, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येशू काहीतरी गोष्ट लिहित आहे. प्रेज द लॉर्ड.
तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देव काहीतरी दाखवू इच्छित आहे आणि त्याच्याकडे लक्ष लावणं तुमचं आणि माझं काम आहे. प्रेज द लॉर्ड. ही आम्ही धूळ आहो, आम्ही माती आहो आणि येशू ख्रिस्त उन्हावून मातीवर काढला. आम्ही दुसऱ्याला दगड टाकण्यासाठी, आम्ही दुसऱ्यांचा खाली दाखवण्यासाठी, आम्ही दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी आणि मी कितीतरी धार्मिक हे दाखवण्याचा प्रयत्न कदाचित वर्षभर केला असेल, परंतु या 40 दिवसामध्ये आता समय आलेला आहे की आपण आपल्या नावाच्या समोर येशू काय लिहित आहे मातीवर, म्हणजे आपल्या जीवनाच्या काय लिहित आहे ते बघणं महत्वाचं. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी ते 40 दिवस प्रभूने तुम्हाला आणि मला दाखवलेलं आहे. आणि यासाठी आम्ही धूळ आणि माती आहोत, जोपर्यंत आपण सांगत नाही तोपर्यंत येशू त्याच्यावर काही लिहिणार नाही. मी धार्मिक आहे, मग काय काम बनणेवाला नाही. मी फार चांगला गाणार आहे, मी खूप चांगला संदेश देणार आहे, मी खूप गीत गाणार आहे, मी खूप चांगल्या ॲक्टिव्हिटीज करणार आहे, मी श्रीमंत आहे, मी पैसेवाला असं म्हणणार आहे तर निश्चितच काम घडणार नाही. हेच जरा गुडघ्यावर पडलं, कारण की त्याला कळालं की मी पापी आहे, माझ्या राष्ट्रांच्या लोकांनी पाप केलेले, आणि त्याच्यासाठी एकच उपाय की मी उपोषण करावं, मी गुडघ्यावर आणि मी रडावं. तेव्हा माझ्या आधाराने पाप देव दाखवल आणि त्यापासून मला मुक्ती देखील मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. सर्वजण निघून गेले. का निघून गेले? कारण की प्रत्येकाला कळालं की त्याचे दोष आणि पाप काय. असे ते म्हटले का की नाही नाही आमचे पाप काय, त्या व्यभिचारी स्त्रीचे एवढं थोडी आहे, आमचं तर कमी आहे, असं बोलले का कोणी? म्हणे ते शास्त्री पुरुषांना देखील जाणीव झाली की व्यभिचार करणाऱ्या त्या स्त्री सारखे माझे देखील पाप आहे. म्हणजे सर्वांची कॅटेगरी एकच आहे, सर्वांची कॅटेगरी एकच आहे. इथे बसलेले कोणी थोर नाही, कोणी महान नाही, कोणी चांगलं नाही, सर्व मातीने बनलेले आणि सर्वांनी पाप केल्याने देवाच्या गौरवाला अंतरलेले लोक आहे. त्यामुळे आपण कोणावर दगड टाकण्याच्या अगोदर पहिले आपण माती आहोत हे जाणून घ्या. प्रेज द लॉर्ड. आपण माती आहोत, धुळेने बनलेल्या धुळेतच जाऊन मिळणार. मग तुम्ही आणि मी दुसऱ्यावर आरोप प्रतिरोप न करता या 40 दिवसामध्ये उपवास करत असताना देवाकडे हेच मागावं की देवा मी धूळ माती आहे, माझ्यावर प्रत्येक धर्माने पाप काय केले ते लिहून दाखव. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र शास्त्र वाचत असताना, प्रार्थना करत असताना त्याच्या सहभाग. परंतु त्यासाठी काय करायचं आहे? स्त्रीला येशूकडे आणलं गेलं. प्रेज द लॉर्ड. आम्हाला येशूकडे यायचं आहे. सैतान म्हणत नाही नाही काय करायचं चर्चला जायचं, तू फार पापी आहे, तुझं लायकीचाच नाही, तू अयोग्य आहे. आणि आपण आपल्या मुलांना जाऊ द्या ना, कशाला जाऊ द्या, कटकट कशाला न्यायचं चर्चला न्यायचं, उगाच टेन्शन देण्यापेक्षा आपण दोघंच जाऊ चर्चला. नाही नाही प्रेम. हे मंदिर मंगळवारी, मंदिर गुरुवारी, मंदिर रविवारी, मंदिर शनिवारी हे उघडं आहे आपल्यासाठी प्रार्थना करण्यासाठी. घरोघरी आपल्याकडे 40 दिवस नियमित प्रार्थना आहे. आणि हे सर्व करत असताना आपल्या स्वतः वैयक्तिक बायबल वाचन आणि उपवासच्या समवेत प्रार्थना आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या लेकरांचा सहभाग होणं हे गरजेचं आहे. आपल्या कुटुंबाचा सहभाग होणे गरजेचं आहे, आपल्या मंडळीचा सहभाग हे गरजेचं आहे. कारण की जग आणि येशू हे सर्व काही मिळून आज अद्भुत गोष्टी तुम्हा आणि माझ्यासाठी देऊ इच्छितात. प्रेज द लॉर्ड. सैतान म्हणणं काय करायचं? सैतान आपल्याला अनेकदा नाही येऊ देत येशूजवळ. अनेकदा आपले काम व्यवसाय तेव्हा आता कुठेतरी नोकरी, आता कुठेतरी काम, कुठे आता उपासासाठी मी प्रार्थनाच करू शकत नाही. उपास ठेवतो बाळकसाहेब, आता काय करावं? बाळकसाहेब सारखेच बोलतात, करतो मी उपास, आठवड्यातून 2 दिवस करतो, 3 दिवस नाही. प्रियांनो, बाळकसाहेबासाठी नाही, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लेकरांसाठी, आपल्या मंडळीसाठी आपले उपास देव आशीर्वादित करू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. आपण कोणावर मेहरबानी करत नाही, ना येशूवर मेहरबानी करत नाही, लेकरांवर मेहरबानी करत नाही. ही संधी आपल्याला मिळाली, कोरोनामुळे आपला बचाव झाला, ह्यापेक्षा बद्दल कोणती मोठी बाब नाही. प्रेज द लॉर्ड. आणि जर देवाने आम्हाला सुरक्षित 21 मध्ये आणले रे, तर आता देवाची ही देखील इच्छा आहे की ह्या मातीवर देवाने काहीतरी लिहावं. आणि देवाने काय लिहिलं? त्या लोकांचे नाव, त्या पापाचे जेव्हा गोष्टी उघडकीस केले, प्रत्येकाने दगड आवरला आहे आणि प्रत्येक व्यक्ती मागे फिरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आमचे लेकरं अधर्माने पापापासून, आमचे लेकरं दोष आणि धर्मापासून, आमचे कुटुंब दैहिक आणि जगी गोष्टीपासून मागे फिरावं आणि येशूकडे यावं, यासाठी उपासाने प्रार्थना करायची. कारण की आपण माती आहोत प्रियांनो, आज आहोत उद्या नाही. कधी कधी आम्हाला वाईट वाटतं, कधी कधी वाईट वाटतं. आम्ही त्या दिवशी मागील दिवसात कब्रस्थानावर गेलो आणि 2 मुलं भांडत होते. काय एल्डर होते, त्यांनी बघितलं फुलं टाकणं भांडणं चाललं होतं. आहे ना बरोबर मग ते लढत आहे. 2 भावामध्ये फुलं टाकणार, आई मेली आणि फुलं, लाज वाटते. ख्रिस्ती कब्रस्थान, ख्रिस्ती मयत आणि 2 भाऊ कशाने भांडते? एकदम फुलं कोण टाकणार?
म्हणजे काय संस्कार आहे, कोणत्या प्रकारचे लोक आहोत, काय आहोत आपण, कुठे कोणत्या जागेवर उभे आहोत याची देखील जाणीव नाही. त्यांना आम्ही विचारलं नाही, बोला वैसे खोपडी काय आहे, वैसीच खोपडी आहे. अरे काय खोपडी काय, आता या खोपडीचा स्पर्श येत नाही, कारण की त्यांच्यावर ते संस्कार झालेच नाही. माती टाकण्याची वेळ जी आलेली आहे तिथे देखील जर स्वतःला आम्हाला आवरू शकत नाही तर त्याचा बचाव कोण करू शकतं, तर येशूच करू शकतो. आणखीन कोणी करू शकत नाही. किती जरी खोपडी फिरलेली असली तरी अंतकरण, कठीण अंतकरण बदलणार ना, मांसमय हृदय करणार ना येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुमचा आणि माझा विश्वास हे आहे आणि त्यामुळेच ह्या मातीला, या जीवनाला, ही माती समान जीवनाला येशूच्या हवाले करा. येशू काय दाखवते 40 दिवसामध्ये ते बघा आणि पाप आणि धर्माची कबुली देत येशूच्या समोर आक्रांदनीचे, जसं एज्राने रडून गुडघ्यावरून प्रार्थना केली, त्यामुळे काय झालं, त्या राष्ट्राचा बचाव झालेला आहे. आणि आज ते राष्ट्र सर्वात सन्मान्य राष्ट्र म्हणून ओळखला जातं. कदाचित ते येशूपासून दूर आहे, परंतु आज देखील ते अब्राहमाचं राष्ट्र आहे, प्रेज द लॉर्ड, इसाकाचं राष्ट्र आहे, याकोबाचं राष्ट्र आहे आणि देव त्यांचा बचाव करणार आहे हे पवित्र शास्त्र सांगतो. त्यामुळे आपण देखील अब्राहमाची संतती बनण्यासाठी गोष्ट करा. दुसरी गोष्ट इथेच लिहिली, 12 वचन वाचा. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. यस, येशू ख्रिस्त या उदाहरणानंतर लगेच म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. यस, हे लोक अंधकाराचे लोक आहे, हे शापाचे लोक आहे, पापाचे लोक आहे. आज देखील ते फिरले, परंतु दगड मारण्यापासून फिरले, अधर्माने पापापासून फिरलेले नाही. त्यामुळे ही जरी स्त्री बचावलेली आहे आणि येशू ख्रिस्त तिला बचावत असताना काय म्हणतो की बाई, तुझा दोष देणारे कुठे केले, तुला कोणीच दंड ठरवलं नाही का, जा यापुढे पाप करू नको. यस, तू बचावली म्हणजे काय सगळं नाही झालेले आहे, तू आज बचावलेली, परंतु पापामुळे तू त्या नरकापासून बचाव जाणार नाही, त्या नरकापासून तुझी सुटका होणार नाही. सर्वात घातक आणि दंड आणि सगळ्यात कठीण बाब ती आहे ते नरक अग्नी आहे. त्याच्यापासून जर तुला बचावचं आहे तर पुन्हा पाप करू. ते तर गेले निघून, ते कठीण मनाचे लोक होते. देव तुम्हाला आणि मला परत एक बार हे सांगत आहे की मी जगाचा प्रकाश आहे, तुम्ही प्रकाशाची संतान आहात आणि प्रकाशातच चालणं तुमचं कार्य. ज्या प्रकारे मी आज प्रार्थना केली की मोशे जेव्हा 40 दिवस 40 रात्र तिथे देवाच्या सानिध्यात होता आणि जेव्हा तो उतरला तो प्रकाशमय होता, कारण की देवाचा प्रकाश त्याला प्रकाशित करत होता. प्रेज द लॉर्ड. मोशेला काही इमर्जन्सी लाईट वगैरे लावले होते का? आजकाल असतात असे लाईटवाले. आम्ही काश्मीरला गेलो, काही झगे बघितले, लाईट 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 चमचम चमचम असे काही झगे लावणार होतो आपण आपण कोणते झगे लावतो? कॅन्डल हातात घेऊन. कोणतं गाणं गातो? आम्ही चालू प्रकाशात. प्रकाशात कोणाच्या प्रकाशात? कॅन्डलच्या प्रकाशात? त्याच्या प्रकाशात, येशूच्या प्रकाशात. प्रेज द लॉर्ड. येशूच्या प्रकाशात चालू. येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे आणि तो प्रकाश तुम्हाला प्रदर्शित करायचा. प्रेज द लॉर्ड. पण तो अधर्म आणि पापांना पहिले तुम्हाला कबुली देऊन आम्ही धूळ आणि माती हो ते प्रदर्शित करणं देखील महत्त्वाचं. दुसरं उदाहरण देतो आणि मग मी संपवतो. 9व्या पुढच्याच अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये आहे आणि वचन 2 मध्ये परत शास्त्री आणि परुषी मातीशी संबंधित एक उदाहरण घेऊन आलेले आहे. 9:2. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, याच्या की याच्या आई बापाच्या? यस, आज आम्हाला हेच विचारलं जातं, हो हा मुलगा कोणावर आहे, असं काय मुलगी कोणावर आहे, आईवर आहे की बापावर, काही कळतच नाही, सगळं काही झालं, काही सुधरतच नाही. काय प्रकार तरी काय, कोणाचा पाप आहे, कोणाचा धर्म आहे, कोणाचा शाप आहे. आणि अनेकदा आपण असं म्हणतो की आम्ही, आमचं घर, आमचं कुटुंब, आमचे लेकरं शापित आहे, त्यांना काही जरी केलं तरी त्यांचा बचाव होत नाही. असंच एक उदाहरण मी बघत होतो. कदाचित आपण देखील पेपरमध्ये वाचलं असेल की एक कुटुंबातले 4 लोकांची मध्ये हत्या करण्यात आली आणि पेपरला जाऊन वाचा. आणि आज त्यामुळे गावात फार शोक कळा पसरली. काय विचार, 4 मुलांना, घरातल्या 4 मुलांना मारून टाकला. आणि आज अशी ती घटना, त्याच गावात एक मुलगा उरला आणि आई उरली. वडील पहिलेच एक्सपायर्ड झाले होते, आई आणि मुलगाच राहिला होता. आज त्या मुलाने नवीन ट्रॅक्टर घेतलं आणि ते ट्रॅक्टरच्या द्वारे घराला ठोकलं आणि घराला ठोकल्यावरती भिंत पडली आणि आई मरून गेली.
पहिले 4 मुलं मेले, आई आणि मुलगा बचावला, नवीन ट्रॅक्टर घेऊन आला. आता ते म्हणतात ॲक्सिडेंट आहे की हत्या आहे माहीत नाही, परंतु ती आई देखील आज मरून पावली. मग लोक विचारतात की शापितग्रस्त है ना, म्हणतात लोक म्हणतात हे शापित आहे काय, हे 4 मेले सगळं मेलं, शाप आहे खरं. या स्त्रियांनो अनेकदा तुमच्या आणि माझ्याबद्दल आम्हाला अनेकदा असं वाटतं की आम्ही शापित लोक, आमच्या घरामध्ये मृत्यू आहे, आमच्या घरामध्ये अपराध आहे, आमच्या घरामध्ये दोष आहे, आमच्या घरामध्ये सर्व प्रकारची अशुद्धता आहे, आमच्या घरामध्ये अशांती, आमच्या घरामध्ये निराशा आहे, आमच्या घरामध्ये गरिबी आहे, आमच्या घरामध्ये भांडण आहे, आमच्या घरामध्ये व्यसन आहे, आम्ही शापित लोक आहोत. आणि मग लोक विचारतात काय माहित कोण शाप, कोणी पाप केलं, माझ्या आजोबाने केलं की माझ्या आजीने केलं की माझ्या कोणी केलेलं माहीत नाही, परंतु हे लोक काही सुधारणारे लोक नाही. आणि हाच प्रश्न त्या आंधळ्याच्या बद्दल विचारलाय, कारण की हा कसा होता, जन्माचा आंधळा होता, जन्माचा आंधळा होता. आणि त्यामुळे लोकांनी शास्त्री परुषीला एकच कळायचं, असा काहीतरी आजार आहे म्हणजे हा काय आहे, शापित व्यक्ती आहे. आणि पुढे मग 4थ्या वचनामध्ये येशू काय म्हणतो, ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केले पाहिजे. रात्री येणार आहे तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. 5वं वचन, मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश. येस, परत एक बार तोच वचन, तेच वचन जे मागच्या याच्यात झाला की मी जगामध्ये आहे, मी जगाचा प्रकाश आहे. आणि मग काय घातलेले 6व्या वचनामध्ये, असे बोलून तो भूमीवर जमीन परत एकदा आली, भूमी परत एकदा आली, माती परत एकदा आली, त्याच्यावर तो थुंकला तुळशीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यात लावला. आणि ते त्याच्या डोळ्यात लावला. आम्ही काश्मीरमध्ये गेलो आणि तिथे थुंकण्याला 1000 रुपये दंड होता. आपल्याकडे पण आहे ना दंड, थुकता येतं का कुठे, थुंकता येतं लगेच 500 रुपये दंड आहे आपल्याकडे, तिथे 1000 रुपये दंड आहे. स्वच्छता प्रिय लोक, येशू ख्रिस्त थुंकला आणि त्याचा चिखल केला. वाटतं का, बरोबर वाटतं का तुम्हाला, वाटतं बरोबर? नाही नाही, आपल्याला बरोबर नाही काय थुंकणं वगैरे काय माते एक बरोबर नाही. मी यावर संदेश देणार आहे, पूर्ण माझा संदेश तयार आहे, पण ते पुढच्या विषय. तो मातीवर थुंकला आणि त्यांनी त्याच्या डोळ्याला ते लावला आणि म्हटलं जा शिलोह नावाच्या तलावामध्ये धु. आणि त्याने जाऊन धुतले आणि ते डोळस असं होऊन आला. शिलोचा अर्थ तिथे लिहिलेला आहे पाठवलेला. शिलोमध्ये जा त्याचा अर्थ पाठवलेला, आणि तिथे जाऊन तो धु आणि तो बरा झालेला आहे. परत एक बार माती आलेली, परत एक बार माती आलेली, ती माती डोळ्याला लावलेली आहे आणि त्याचे डोळे उघडलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही माती आहोत, आमच्यामध्ये काही योग्यता पात्राचं नाही, परंतु तीच माती येशूच्या द्वारे त्या तुच्छ प्रकाराने काय म्हणून जेव्हा डोळ्याला लावले जाते डोळे उघडतात. प्रेज द लॉर्ड. यस, आज ती माती जी आहे तुमच्या आणि माझ्या मुलं जे माती आहे, उद्या मातीत जाऊन मिळणार आहे. मी माती आहे, मातीत जाऊन मिळणार आहे, परंतु येशूच्या स्पर्शाच्या द्वारे जेव्हा ते डोळ्याला लावले जाते त्याचे डोळे उघडतात. हो प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेच्या द्वारे जेव्हा अशा प्रकारचे जन्म आंधळे ज्यांचे आयुष्य अंधारातच जाणार आहे, जर येशूने डोळे उघडले नसते तर कसा राहिला असता, कायमचा अंधारा. अंधारा म्हणजे काय, अंधकारातच वावरणारा होता. आज तुमच्या घरामध्ये अंधकाराची सत्ता आहे, तुमच्या मुलाबाळामध्ये तुमच्या कुटुंबियामध्ये अंधकार हे कार्य करत आहे, सैतान व सैतानी सत्ता कार्य करत आहे, व्यसन आणि बंधन कार्य करत आहे. येशू तुम्हाला परत एक बार म्हणत आहे की माझ्याकडे या, आणि ही माती जी आहे ती जेव्हा मी तुमच्या डोळ्याला लावाल, ह्या मातीची काही मोल नाही, तर तुमच्या डोळ्याला लावाल त्याद्वारे डोळे उघडणार, कारण की मी जगाचा प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला अंधकारात चालू देऊ अशी माझी इच्छा नाही, परंतु सर्वात प्रथम त्या जन्मांधळ्याला त्याचा काहीच होप नाही, ज्याची काहीच अपेक्षा नाही, त्याला येशूच्याकडे आणणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मग कसे आणणार येशूच्याकडे? पळत साहेब 2-3 लोक तरी ओढायला लागतील, येत नाही तो इतका कडक येतो नाही. आपल्याला ओढायलासाठी कोणाला वाटवायचं? पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा ले जा यीशु के चरणों में, पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. मुझे भी लेके जा. आम्हीच जात नाही, मग आपल्या मुलाबाळांना दोष देण्यात काही अर्थच नाही. प्रथम आम्ही गुडघ्यावर यावर, प्रथम आम्ही प्रार्थना करणार, प्रथम आम्ही बायबल वाचणार, प्रथम आम्ही विश्वास दर्शवणार, प्रथम आम्ही प्रकाशात चालणार, मग ते प्रकाश बघून ते लोक देखील प्रकाशाकडे येणार. प्रेज द लॉर्ड. आम्ही प्रार्थना करतो, परंतु जर त्या प्रार्थनेमध्ये येशू नाही, सामर्थ्य नाही, विश्वास नाही, ख्रिस्तीपणा नाही, तर आपण अपेक्षाच बाळगू नाही शकत की त्यांच्या काहीतरी पवित्र आत्म्याचं अद्भुत कार्य होणार. प्रथम तुम्हाला आपलं जीवन, ही मातीमय जीवन, हे जे कठीण असं जीवन आहे ते येशूच्या हाती देऊन परिवर्तन पहिले आपल्या जीवनामध्ये आणण्याची गरज आहे.
सुधार आपल्यापासून करायचं, तारण आपल्यापासून यायला पाहिजे, मग घराण्याचं तारण होईल. प्रेज द लॉर्ड. यस, जक्कयस पहिले स्वतःच्या तारणाकडे गेला, तेव्हा घराण्याचं तारण त्याने मिळवलेलं आहे. हो प्रेम, तुम्हाला आणि मला तारण मिळवायचं प्रथम सुरुवात आपल्यापासून करायची. आज जे वचन ऐकत आहे, आज जे इथे बसलेले आहे किंवा ऑनलाईन इथून माझे संदेश त्यांच्यापर्यंत जात आहे, मी त्यांना सर्वांना हीच विनंती करतो की प्रथम आपल्या अंतःकरणामध्ये जे धूळ व माती स्वरूपात आहे, आज आहे उद्या नाही, त्यांनी सर्वप्रथम येशूच्या चिखलाचा स्पर्श करून आपले नेत्र उघडायचे आहे. प्रेज द लॉर्ड. खूप दिवस बंद ठेवलेले, खूप दिवस अंधकारात वावरलो, खूप दिवस अशांतीमध्ये, खूप दिवस निराशामध्ये, खूप दिवस आंधळ्यासारखे जगलो, परंतु आता या 40 दिवसामध्ये आपले नेत्र उघडायला पाहिजे. आणि हे आम्ही नाही काय, कारण की आम्ही माती आहोत, परंतु ही माती येशूच्या हातात येते आणि डोळ्यात जाते, तेव्हा ती परिस्थिती बदलून जाते. पुढे काय झालेलं आहे बघूया. 31वं वचन वाचा. आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो. यस, जेव्हा ते शास्त्री पुरुष त्याच्याकडे गेले, म्हणे अरे हा व्यक्ती पापी आहे, आम्ही मोशेचे संतान, हा कोणाचे संतान आहे येशू ख्रिस्त, तुला माहित आहे काय? तेव्हा तो म्हणतो मला ठाऊक नाही, परंतु मला एक गोष्ट ठाऊक आहे की देव पापी लोकांचं ऐकत नाही. यस प्रेम, आपल्या उपासने प्रार्थना आहे आणि देव आपण माती म्हणून अधर्माने पाप स्वीकार करत नाही, आणि मग किती जरी प्रार्थना केली तर मग देव ऐकणार नाही. कारण की वचन काय सांगतं, देव पापाचं ऐकत नाही, परंतु जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे चालतो त्याचं तो ऐकतो. प्रेज द लॉर्ड. आमच्या तुमच्या प्रार्थना उपासाच्या बरोबर ह्या गोष्टीला देखील महत्व आहे की नुसतं आम्ही प्रार्थना करते पण आज्ञाचं नाही पालन करत, त्याच्या योजनेने चालत नाही, त्याची इच्छा काय हे जाणूनच घेत नाही, आणि मग म्हणतो की देव माझी प्रार्थना ऐकणारच नाही. कारण की देवचे भक्त जे आहे विश्वासनाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. प्रेज द लॉर्ड. याकोब देखील म्हणतो की यामुळे तुम्हाला पहिले देवाच्या मागे, देवाच्या आज्ञा चालल्यानंतर उपासने प्रार्थनेच्या द्वारे जे सामर्थ्य प्राप्त होईल, मग बघा तुमचं घरच नव्हे तर मंडळीचं देव अद्भुतरित्या सज्जीवन केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. तो आंधळा म्हणतो मला माहित नाही, मला एकच गोष्ट माहिती की मला ज्या व्यक्तीने बरं केलं तो देवाचाच माणूस आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाने आजवर आधी कधी घडलंच नाही की माती लावलं आणि जन्मांध व्यक्ती बरा झालेला आहे. हा घडला निश्चितच हा देवापासून आहे. आणि ही वार्ता पुढे काय लिहिलेलं तो सर्व जगभर सांगत फिरला. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याला कुठे पाठवलं होतं, कुठे पाठवलं होतं त्याला? शिलोहमध्ये. आणि शिलोहचा अर्थ काय आणि प्रेषितचा अर्थ काय आहे ना, म्हणजे शिलोह पाठवणारा हा आंधळा इथून पुढे काय झालेला आहे, पाठवला म्हणजे प्रेषित झालेला आहे. अनेक जण मला विचारत होते, तेव्हा सर तुम्ही ते फार सुंदर व्हिडिओ टाकले होते काश्मीरचे, तुम्ही गुलमर्गला गेले, तुम्ही सोनमर्गला गेले, तुम्ही जम्मूला गेले, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी गेले आणि सगळे व्हिडिओ आम्हाला दाखवले. म्हटलं यस, तर स्वर्गामध्ये जो मला आनंद मिळाला तो आनंद माझ्यापुरता मर्यादित न राहता अनेक लोकांना दिसावा ही माझी अपेक्षा होती. प्रेज द लॉर्ड. मग ह्या 40 दिवसामध्ये जो आनंद, जे तारण, जे आशीर्वाद, जे आरोग्य तुम्हाला मिळेल ते इतरांना द्यायला पाहिजे की नाही? प्रेज द लॉर्ड. त्या काश्मीरच्या स्वर्गापेक्षा येशू ख्रिस्ताचं स्वर्ग हे मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि येशू ज्यांच्या घरामध्ये आहे, येशू ज्यांच्या जीवनामध्ये, येशू त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याचं घर, जीवन आणि कुटुंब हे स्वर्ग बनतं. प्रेज द लॉर्ड. मग हा पाठवलेला व्यक्ती थांबला का? नुसतं शिलोह तोंड धुतल्यानंतर गेला का नाही? तर शास्त्री परोशीची डिबेट करतो, तो लोकांना जाऊन सांगतो की बघा मला डोळे प्राप्त झाले. वचन देखील सांगतं. आपण बघूया 8वं वचन 9:8 मध्ये. यावर शेजारी पाजारी व ज्यांनी त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले होते ते म्हणाले भीक मागत बसणारा तो हाच. हा भिकारी हाच ना, भीक मागणारा हाच. 9वं वचन. कित्येक म्हणाले तोच हा, दुसरे म्हणाले नाही हा त्याच्यासारखा आहे, तो म्हणाला मी तोच आहे.
मी तोच आहे, मी थांबणार नाही, कारण की मला येशूने पाठवलेलं आहे, कारण की येशूने माझं बरं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. या 40 दिवसामध्ये तुम्हाला आणि मला येशू तुमच्या कुटुंबामध्ये जेव्हा कार्य करणार आहे, तुम्हाला थांबता कामा नये. हे 40 दिवस हे संजीवनाचे दिवस का म्हणतात? कारण की त्यामुळे बदल होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही माती आहोत, परंतु ही माती येशूच्या स्पर्शाच्या द्वारे चिन्ह चमत्कार करणार आहे. प्रेज द लॉर्ड. ही माती ती मातीच होती. येशूने थुंकून जेव्हा त्याच्या डोळ्याला लावली, ती माती नाही राहिली, ती चमत्कारी माती बनलेली आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि माझ्यामध्ये येशू जेव्हा हात लावल, कदाचित थुंकल देखील, कदाचित स्पर्श करेल देखील, किंवा कार्य करेल, किंवा तेलाचा स्पर्श करेल, किंवा पवित्र आत्म्याचा स्पर्श करेल, ही माती नाही राहणार, चमत्कार करणारी माती होणार आहे. आणि ह्याचा अनुभव तुम्हाला प्रत्येकाला या 40 दिवसात घ्यायचा. किती लोकांना पाहिजे? ही माती आहे, परंतु चमत्कार करणारी माती बनलेली. प्रेज द लॉर्ड. आता त्या मातीमध्ये आपण गेलो इस्रायलला, परत घेतलं आणि लावलं डोळ्याचं, बरं होणार आहे का? होईल का? माती केव्हापर्यंत चमत्कार करू शकते? जोपर्यंत येशूच्या हाताने ती लावली जात आहे. प्रेज द लॉर्ड. तुमची माती, माझी माती तोच चमत्कार करेल जोपर्यंत येशूचा हात तुमच्या आणि माझ्या मागे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येशूचा हात आहे, तर ही माती जी आहे, ही माती आहे, ती चमत्कार करणारी माती बनणार आहे. आणि हेच आपल्याला 40 दिवसामध्ये हवं. प्रेज द लॉर्ड. आपल्याला माहिती आहे की परिस्थिती गंभीर आहे. जन्मापासून काही सुधारलेलं नाही. परिस्थिती लग्नापासूनच फार खराब आहे बाळगतात. त्याच्या जन्मापासूनच परिस्थिती का खराब आहे. या पुण्यामध्ये आल्यापासूनच खूप परिस्थिती खराब आहे. ताडीवाला रोडमध्ये राहण्यापासूनच परिस्थिती खराब आहे. येस, खराब आहे भरपूर. येशूच्या मागे जाणार त्याचे झालेले आहे. आणि त्यामुळे आता चमत्कार होणार म्हणजे होणारच आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की यावे राफा तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला कोरोनापासून वाचवणारा देव, आणि आता तुम्हाला तुमच्या घरामध्ये संजीवन आणणारा देव तुमच्या हातून चमत्कार करायला तयार आहे. कारण की चमत्कार माझ्याद्वारे नव्हे, चमत्कार मातीच्या द्वारे नव्हे, तर तो मातीच्या मागे हात ज्याचा आहे त्याचं नाव आहे येशू, त्याच्याद्वारे चमत्कार आहे. तर चमत्कार करायला तयार आहात कसं बघून? आणि हा चमत्कार करण्यासाठी आपल्याला देवाचं वचन वाचणं, देवाची प्रार्थना करणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळे आता शेवटला मी बोलतो करतो आणि संपवतो, ते आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत की उपवास आणि प्रार्थनेच्या द्वारे मला काय मिळणार आहे, बेनिफिट्स काय काय आहे, हे गोष्ट आपण बघणार आहोत. कारण की अनेक लोकांना वाटतं की काय पाळतात, काय मिळणार आहे. आता आपल्याला मी सांगितलं की मंगळवारी, गुरुवारी, त्याचप्रमाणे शनिवारी टॅप्टीचा क्लास आणि रविवारी चर्च आहे. 3 दिवस घरोघरी प्रार्थना आहे. आणि त्या समयी आपल्याला देवाच्या सानिध्यात घालवत असताना उर्वरित दिवस आपल्या घरी रोज 3 ते 4 अध्याय बायबलचे वाचायचे. किती लोकांची तयारी वाचायची? आपण म्हणतो पाळायचं, आपण काय म्हणतो, आम्ही तर पूर्ण पुस्तकच वाचून टाकूया दिवस. एवढी घाई पण नका करू, कारण की पुस्तक वाचताना लोक मग काही दिवसात थंडे होऊ जातात. एक नियम बनवा आणि त्या हिशोबाने आपल्याला चालायचं आहे. आणि मग हे करत असताना आपल्याला कशाची गरज आहे? केंद्र, मन लागायला पाहिजे. पाळकसाहेब आम्ही वाचतो पण कळत नाही, पाळकसाहेब वाचतो पण समजत नाही. आणि ह्या 40 दिवसामध्ये उपास आणि प्रार्थना करत जेव्हा आपण वाचणार आहे, जे काही वचन आपण वाचणार आहे, देव त्याच्याद्वारे तुमच्याशी बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. देव ते बोलणार आहे. जे काही वचन तुमच्या जीवनातील सैतान आहे हिरावून घेणार नाही. यामुळे आपण सवय लावूया की ह्या दिवसामध्ये जेव्हा मी घरी आहे, मी चर्चला जाऊ शकत नाही किंवा चर्चला आपण घरोघरी सोशल डिस्टन्समुळे फिरू शकणार नाही, त्या समय मी वाचन करणार आहे, प्रार्थना करणार आहे, गुडघ्यावर येणार आहे आणि देव तुमच्याशी बोलणार आहे. नंबर 2, देवाची नव्याने तुम्हाला ओळख होणार आहे. प्रेज द लॉर्ड. इतक्या दिवस आपण देवाला जाणलं, तो एक वेगळा देव तुमच्यासाठी प्रगट होणार आहे, वेगळे आशीर्वाद तुमच्यासाठी खुले होणार आहे. ज्या गोष्टी घडल्याने त्या गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहे. आणि यासाठी हे उपवास हे महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट आहे, मला देवाने जगात का ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मी या जगामध्ये का निर्मित झालो. आंधळ्याच्या बद्दल देखील लोकांनी विचारलं येशूला की आई की बापाच्या पापामुळे, शापामुळे हा. तो देव काय म्हणतो? देवाच्या गौरवासाठी हा आंधळा आहे. प्रेज द लॉर्ड. यास अनेक गोष्टी तुमच्या घरामध्ये असतील, कदाचित तुमचे बांधलेले आंधळे मुलं देखील देवाच्या गौरवासाठी जे आंधळे असतील. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तुम्ही हे काळजी न त्यांना शाप देऊ नका, दोष देऊ नका. येस, ते व्यसनधीन आहे, कदाचित ते हरवलेले आहे, कदाचित दुरावलेले, परंतु देवाची इच्छा हीच आहे, संकल्प हीच आहे की त्यांनी बदलावं आणि तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे बदलावं. प्रेज द लॉर्ड.
तुमच्या उपासनेद्वारे बदलाव आणि ह्याच 40 दिवसात बदलाव ही देवाची इच्छा असेल तर तुम्ही ते करा. प्रेज द लॉर्ड. आणि बघा देवाची योजना संकल्प पूर्ण होणार आहे किंवा नाही. पापाची जाणीव होते. आताच मी सांगितलं की एजराला पापाची जाणीव झाली की माझ्या मुलं माझं कुटुंब जर ह्या दिवसात वाचलं नाही तर राष्ट्राचा नाश निश्चितच आहे. नाष्ट्राला कोणी बचावू शकणार नाही. प्रियानं जर 40 दिवस गेले तर कदाचित परत संधी मिळते किंवा नाही मिळत हे मला माहीत नाही. ही माती ती धूळ म्हणून जर खड्ड्यात गेली तर मग त्याचा हिशोब आणि त्याचं रिटर्न्स तुम्हाला काही देखील मिळू शकणार नाही. तिसरी गोष्ट पश्चाताप करण्याची संधी आहे. देव तुमचे पाप जेव्हा तो लिहित आहे मातीवर तेव्हा ते तुम्हाला दिसत आहे. देव तुमचे पापधर्म दाखवत आहे. ते पवित्र शास्त्रातून असो, ते कदाचित प्रार्थनेच्या द्वारे असो, कदाचित संदेशाच्या द्वारे असो, तो दाखवत आहे. तर ते कबूल करा, प्रायश्चित करा, म्हणजे परत ते करू नका. आत्मपरीक्षण करा. माझ्यामध्ये काय दोष आहे, मी कुठे अपुरा आहे, मी कोणत्या गोष्टी करत नाही, ह्या आत्मपरीक्षणाची देखील करत आहे. यस, आम्ही माझ्या मनाने मैं तो मेरा मन का राजा हूं, मैं किससे डरने वाला नाही, हे पुष्कळ ऐकलेलं आहे. परंतु शेवटी खड्ड्यात गेल्यावर मन का राजा शेवटी धूल में माती में चले गया. अलेक्झांडर पण असंच म्हणत होता, परंतु शेवटी हात उघडे ठेवले कुछ भी नाही, खाली हात आया था खाली हात गया. त्याचप्रमाणे काही देखील गर्व अभिमान गुरूर हे सर्व काही तुम्हाला काही कामी येणार नाही. शेवटी धूळ आहे, धुळीच मिळणार आहे. कशाचा आपण मान सन्मान आणि घमेंड बाळगतात. आत्मपरीक्षण करा, आत्मपरीक्षण करा आणि फिरा. अनेक जण म्हणतात प्रेज द लॉर्ड. देव देणार आहे, नोकरी देणार आहे, आरोग्य देणार आहे, तुमच्या घरामध्ये शांती देणार आहे, सैतानी सत्तेपासून तुला मुक्ती देणार आहे. आणि यापेक्षा सुअवसर कुठेच मिळणार नाही. कारण की अख्खी जग उपास करत असताना तुम्ही देखील उपास करत आहे आणि मंडळीमध्ये तुमच्यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि महत्वाची गोष्ट आहे की ही वचनाची जी तलवार आहे ती तुमच्याद्वारे अनेकांपर्यंत पोहोचणार आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या जीवनात काय केलं मी पुढे येणार आहे. 1 2 3 माईक आहे. प्रेज द लॉर्ड. कमीत कमी 3 साक्ष तरी व्हायला पाहिजे. होतील ना साक्ष? हां, की या 40 दिवसामध्ये मी आठवडाभर उपास केले, रविवारी येऊन साक्ष देणार. या आठवड्यामध्ये देवाने माझ्यासाठी अद्भुत कार्य केले, मी देवाला येऊन सांगणार. आणि नुसतं इतकंच नव्हे तर मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल घरोघरी मी प्रार्थनेमध्ये भक्तीमध्ये सहभाग घेऊन तिथे देखील संदेश आणि साक्ष देणार आहे. काहीच नाही मिळालं तर आपण आपल्या ग्रुपवर निश्चितच ऑडिओ आणि व्हिडिओमध्ये आपले साक्ष पाठवा. प्रेज द लॉर्ड. आम्ही अनेक जण ऐकणार आहे. आणि हे सर्व संधी आहे कुठपर्यंत आहे? येशू देखील म्हणतो जोपर्यंत प्रकाशाचा समय तोपर्यंत आपल्याला कार्य करता येणार. एक बार अंधकार पडला म्हणजे खड्ड्यात गेलो की संपलं. मग कोई पलटी खोलने वाला नाही ना तुमच्याशी घोडणे जाणार नाही. जोपर्यंत प्रकाशात आहोत, जोपर्यंत दिवसात आहोत तोपर्यंतच कार्य होणार आहे. आणि हे 40 दिवस हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की वर्षभर उपवास करण्याची प्रेरणा मिळायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी माझ्या कौतुकासाठी सांगत नाही, परंतु मला असं वाटलं की जास्त उपवास करायला पाहिजे. तर मागच्या वर्षी मी 100 दिवस उपवास केले. मला असं वाटतं की मी आठवड्यातून 3 दिवस उपवास करायला पाहिजे. मी वर्षभर 3 दिवस उपवास केलेले उर्वरित. प्रेज द लॉर्ड. देव आपल्याला प्रेरणा देणार आहे की नाही मला खूप उपवास करायला पाहिजे, कारण की परिस्थिती खूप गंभीर आहे. मला जास्त देवाजवळ जायला पाहिजे, कारण की मला जास्त आशीर्वादाची गरज आहे. मला देवाच्या जवळ आणखीन जायला पाहिजे, कारण की मला देवासाठी आणखीन सेवा कार्य करायचं आहे. ही प्रेरणा देवापासून मिळते. प्रेज द लॉर्ड. मनुष्यापासून. आणि ही प्रेरणा देव तुम्हाला देणार आहे की नुसतं 40 दिवस नाही तर वर्षात अनेक मधले दिवस देखील मी उपवास करून प्रार्थना करणार आहे. आणि ते देवापासून या समायात मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे शैतानासाठी लढण्यासाठी धैर्य मिळणार आहे, कारण की ही जात उपवास आणि प्रार्थनेच्या शिवाय जात नाही. आज आमच्या घरामध्ये सैतानाचं कार्य आहे प्रियांनो. आज आमच्या घरात सैतानाचे बंधन आहे आणि ते घालवण्यासाठी गरज हीच आहे कि उपवास प्रार्थना करा. शैतान भागेगा. शैतान का सामना करो. शैतान का सामना करो म्हणजे उपाशी पोट सामना करो, तब भागेगा वो, नहीं तो भागने वाला नहीं है. उपवास करेंगे, प्रार्थना करेंगे, यीशु का सामर्थ्य आपके साथ आएगा और फिर शैतान भागेगा. आणि यामुळे प्रियांनो शैतानाला देखील घालवायचं आहे. तर परत एक बार मी हे सांगू इच्छितो की ह्या 40 दिवसासाठी परत एक बार आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. परंतु एक लक्षात ठेवा, आज राखेचा बुधवार आहे. परंतु राखेच्या बुधवारीसाठीच आपण नुसते राखण माती असं चालणार नाही. आपण कायमच राखण माती आहोत.
आणि हे लक्षात ठेवून जो जगतो तो लीन आणि नम्र होऊन जगतो. आणि लीन आणि नम्र तो देवाला बघणार नाही, तो देवाच्या राज्यात प्रवेश करणार आहे. परंतु जो लीन आणि नम्र होत नाही त्याला हा समय आहे, उपासाचा समय, की स्वतःला लीन आणि नम्र करावं आणि देवाकडे बघावं. एज्राने जेव्हा ऐकलं की माझे मुलं बाळा सर्व देशातल्या लोकांसारखे मिळून मिसळून वागू लागलेले, माझं इस्रायल, माझा अब्राहम, माझा इसाक आणि याकोबाचे लोक नाश पावत आहे, तेव्हा तो आक्रांदन करतो, तो गुडघ्यावर येतो, रडू लागतो आणि उपवास करून देवाकडे मागतो आणि देवाने त्यांना उत्तर दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या देखील प्रार्थनेचं उत्तर देईल. प्रार्थना करूया. ह्यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया, आपल्या जागेवर उभे राहूया. यीशु तेरा नाम रहे ऊंचा, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा,
मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा